हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। आणि आज मी बनवणार आहे स्पेशल आलू पराठा। चला तर मग बनवूया। बाय। व्हिडिओ स्किप नका करू, मस्त व्हिडिओ होणार आहे। मी सगळी रेसिपी तुम्हाला दाखवते व्हिडिओ मध्ये। ओके बाय। फ्रेंड्स, मी इथे घेतलेले 5 बटाटे मोठे मोठे घेतलेले आहेत, फ्रेश एकदम। आणि आपण याला कापून घेऊया। फ्रेंड्स, बटाटे कधी पण या पद्धतीने कापायचे, एकदम मधोमध, कारण लवकर शिजतात त्यामुळे। आणि आपण वेगळ्या पद्धतीने कापून डायरेक्ट टाकले ना उकडायला तर ते लवकर शिजणार नाही, त्यामुळे मी असं मधोमध कापून घेतलेले। आता आपण उकडायला ठेवूया गॅसवरती। आणि असं पाणी टाकून घेतलेलं आहे मी यामध्ये। हे बघा, आपले बटाटे इथे शिजतात। बटाटे शिजायला टाकलेले आहेत मी, बघू शकता आपण। फ्रेंड्स, यार एका हाताने मोबाईल पकडायला लागतं ना, त्यामुळे प्रॉब्लेम होतो थोडासा। बघा, मस्त बटाटे आपले शिजत आहेत। बघू शिजलाय का? नाही, अजून नाही शिजला। फ्रेंड्स, आपले बटाटे उकडून झालेले आहेत, बघू शकता। लय गरम आहे। आता आपण याच्यावरचं साल्ट काढून घेऊया। फ्रेंड्स, आपले बटाट्याचे साल काढून झालेले आहेत, बघू शकता। किती सगळे साल काढलेले आहेत, किती मस्त दिसतात बटाटे आपले। आणि याला आपण बारीक करून घेऊया। त्यामध्ये आपल्याला यूज करायचं आहे भरपूर सारी कोथिंबीर घ्यायची आहे, भरपूर। बघा, कापून घेतलेली आहे कोथिंबीर। कढीपत्ता घ्यायचा आहे, लसूण घेतलाय बारीक करून, मिरची घेतले, आणि मिरची पावडर, मीठ आणि हळद। कारण मिरची पावडर एवढं जास्त घ्यायचं नाही, कारण आपण हिरव्या मिरच्या टाकणार आहेत कापून, त्यामुळं। आणि हे सगळं यामध्ये मिक्स करूया आपण। सगळी कोथिंबीर टाकूया। आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचंय बारीक करून। फ्रेंड्स, आपलं हे सगळं मिक्स करून झालेलं आहे, बघू शकता। आता आपण याला ना फोडणी देऊ। बघू शकता, सगळं मिक्स करून घेतलं। याच्यामध्ये मसाला, कोथिंबीर, मीठ आणि काय हळद, हा सगळं टाकून मिक्स केलेलं आहे। आपलं मिक्स करून झालेलं आहे। सॉरी, आपण याला फोडणी देऊया। ओके, गरम झालेलं आहे। यामध्ये थोडेसे जिरे, पूर्ण ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे करून घ्यायचंय, फ्राय करून घ्यायचंय। मिरची आणि लसूण आणि जिरा टाकलेला आहे, आणि कढीपत्ता टाकलेला आहे। पूर्ण ब्राऊन होईपर्यंत आपल्याला फ्राय करायचंय। आपला लसूण फ्राय झालेला आहे। आता आपण यामध्ये बटाटा टाकूया। ओके फ्रेंड्स, बघा, आपण तेलामध्ये सगळं मिक्स करून घेतलेलं, फ्राय करून घेतलेलं आहे। मिक्स बारीक केलेला बटाटा उकडलेला। आणि काही लोक काय करतात माहिती आहे का, बटाट्याला फोडणी न देता आलू पराठा बनवतात, त्यामुळे तो टेस्टी नाही लागत। कारण आलू पराठा बनवण्यासाठी ना बटाट्याची भाजी, सॉरी, उकडलेले बटाटे आहेत ना, त्याला फोडणी द्यायला लागतं, सगळं तेलामध्ये फ्राय करायला लागतं, तेव्हाच तो चांगला लागतो। आणि आपला फायनली आपला सगळं फ्राय करून झालेलं आहे, सगळं रेडी आहे आता पराठा बनवण्यासाठी। आणि मी आता गव्हाचं पीठ मळते। पीठ मळून झालेलं आहे आपलं।
फ्रेंड्स बघू शकता असं कालतिरी लावून घ्यायचं हे सगळं. तर ते नाही का पुरण टाकल्यासारखं पुरणपोळी बनवतात बघा, त्या पद्धतीचं लावलं ना मग ते नाही का फुटतं, ते बाहेर निघतं सगळं हे. त्यामुळे असं लावू शकता. बघू शकता किती मस्त लागलंय. हे असं करायचं 4 पदरी आणि असं परत लाटून घ्यायचा. बघू शकता किती मस्त झालेलं आहे. फ्रेंड्स बघू शकता या पद्धतीचा मी पराठा लाटून घेतलेला आहे. आता आपण तव्यावरती टाकू. आपला तवा गरम झालेला आहे. मस्त त्याच्यावरचं पीठ कोरडं पीठ आहे ना तो काढून घेऊ आपण, नाहीतर ना पिवला होतं ना पूर्ण. बघू शकता मस्त किती नरम झालेलं आहे. फ्रेंड्स मी इथं तेल यूज केलेलं आहे. तुम्ही तूप पण यूज करू शकता. काही लोक ना आलू पराठ्याला ना तूप सुद्धा लावतात, कारण आमच्यामध्ये तूप कोणी खात नाही आमच्या घरी, त्यामुळे मी तेलच लावते. जर तुम्हाला तूप लावायचं असेल तर तुम्ही तूप पण लावू शकता. दुसऱ्या साईडला तेल लावून घेऊ आपण. बघा किती मस्त फुगतोय. एवढं गरम होते ना, हातीच्या बाहेर अवस्था खराब झाली जाम. किचन मध्ये थांबून फ्रेंड्स या तुम्ही पण आलू पराठा खाण्यासाठी. प्यार का पहला खत लिखने में वक्त तो लगता है, नए परिंदों को उड़ने में वक्त तो लगता है. प्यार का पहला खत लिखने में वक्त तो लगता है. चिपकतो पीठ टाकायला लागतं यार, पण पीठ चिपकून बसतं. किती मस्त बघा पराठे बनवायला घेतलेत मी बऱ्याच दिवसातून. आणि गर्मीने इथे अवस्था खराब केलेली आहे माझी जाम. असा लाटायचा मोठा, एकदम छोटा नाही, मला जमत नाहीये. फायनली फ्रेंड्स आपले पराठे फिनिश झालेले आहेत आणि मला जाम कंटाळा आलेला आहे इथे थांबायला किचन वरती. जाम म्हणजे जामच कंटाळा आलेला आहे.
साजन साजन तेरे लिए तुझको पुकारे आजा, मेरे हाथों में मेरी तू जा आजा आजा, मेरा महबूब मेरा सनम आ रहा है, हम तो मर चुके थे फिर जन्म आ रहा है। साजन साजन तेरे पुकारे आजा आजा। आई गो जाम गरम होते यार, अजून गरमी नाही आली, अजून उन्हाला बाकी आहे, पावसाला चालू आहे, तरी पण एवढं गरम होतं किचन मध्ये, थांबायची इच्छा नाही होत अजिबातच. काय सांगावं काय सांगावं. पावसाला किती अवस्था आहे, तर उन्हाळ्यामध्ये काय अवस्था होईल नाही का माणसांची. माणूस पूर्ण करपून जाईल. काय कधी हो का, माणूस पूर्ण करपून जाईल. आपला पराठा रेडी आहे, किती मस्त दिसतोय. वाव वाव, मस्त मस्त, जाम भारी. फ्रेंड्स फायनली माझं खरंच किचनचं काम झालेलं आहे. जाम काय सांगू, मोठा व्हिडिओ होतोय, त्यामुळं जास्त मोठा नाही बनवणार मी व्हिडिओ. खूपच म्हणजे खूपच मोठा व्हिडिओ झालेला आहे. आपले पराठे रेडी आहेत, आलू पराठे. बघू शकता किती मस्त कलर आलेला आहे. वाव, वास मस्त सुटलेला आहे. आणि बघू शकता तुम्ही, मस्त मस्त एकदम नरम झालेले आहेत. तुम्हाला मी जवळून दाखवते. ओके, बघू शकता फ्रेंड्स, आपले पराठे किती मस्त कलर आलेला आहे. आणि असे लुसलुसीत असे चमचमीत पराठे बनवण्यासाठी माझा व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही. फ्रेंड्स मला व्हिडिओ कसा आवडला, पराठ्याची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब. टेक केअर. या पराठे खायला. बाय, गुड नाईट. टुकटुक कसा झाला रे पराठा? भारी झाले. मस्त आहे का? हे काय आहे? केचप. तुला आवडतं केचप? हो. टेस्टी आहे का? हो. फ्रेंड्स तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही पण एकदा ट्राय करा आणि लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि खरंच भारी झाले पराठे. हो का? अजून काय? अजून काय नाही. असं नाही करायचं, असं खाली ठेवून खायचं.